लाल बावटा रिक्षा चालक संघटना C2 सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांचं शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट देऊन निवेदन सादर केलं। त्या मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षाची संख्या प्रचंड वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे। रिक्षा चालकांना उदरनिर्वाहापुरतही उत्पन्न मिळणं अशक्य झालंय। याबाबतीत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने तातडीने बंद करावेत। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमामुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या सुस्थितीत असतानाही 15 वर्षानंतर मोडीत काढाव्या लागतात। पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्षे करून त्याची अंमलबजावणी केली जाते। मात्र सोलापुरातील परिवहन कार्यालयात रिक्षा चालकांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केलं जाते। याविषयी निवेदन देण्यात आलं। सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेल्या आहेत। सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे। अशात नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतली आहे त्यामुळं अर्धपूर्ती राहण्याची पाळी आलेली आहे। तर या शहरातला सर्वे करा, टेक्निकलदृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचं बंद करा। सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTAने निर्णय घेतलेला आहे 20 ते 25 वर्ष। सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही। भारत सरकारचं GR आलेलं आहे, दंडाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे, कामकाजाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे। RTO ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचा सुळसुळाट झालेला आहे। आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन RTOचं ऑफिस बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली, त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं। त्यांच्या निर्णयापर्यंत थांबू, तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची लढाई आम्ही चालू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।